वेलकम फ्रेंड्स, आपलं पुन्हा एकदा DKC करिअर क्लब फ्री ऑनलाईन आणि अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण. आता गुणोत्तर व प्रमाण हा घटक आपल्याला पाहण्याच्या पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या नावाच्या समोर सबस्क्राईब मध्ये लाल बटन आहे त्यावरती प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पहा मित्रांनो, आपण गुणोत्तर व प्रमाण हा घटक घेण्याच्या पूर्वी आपण चलन हा घटक घेतलेला आहे. पहा, चलन या घटकावरती आपण समचलन आणि व्यस्त चलन हा भाग पाहिला होता. कारण का की गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये जो भाग आहे त्यामधला एक घटक आपल्याला तो चलनामध्ये आहे. पहा, चलनाची जर आपल्याला संकल्पना समजली तर आपल्याला गुणोत्तर व प्रमाण मध्ये सुद्धा 50% संकल्पना समजणार आहे. पहा, आता काय होतं, बऱ्याचशा परीक्षामध्ये असतील अंकगणितामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नातील जवळजवळ 20% प्रश्नाचा आधार हा गुणोत्तर व प्रमाण असतो. याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण गुणोत्तर व प्रमाणाचे जे गुणधर्म आहेत, ज्या क्रिया आहेत, त्या क्रियावर आणि गुणधर्मावर आधारितच तुम्हाला बरेचसे काळ, काम, वेळ असतील, चलनाचे असतील, प्रमाणाचे असतील, प्रमाण भागीदारीचे असतील, त्यानंतर वयवारी असतील, अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न असतात ते सर्व प्रश्न आपल्याला गुणोत्तर व प्रमाण यावर जे गुणधर्म आहे, याच्या ज्या क्रिया आहेत यावरच आधारलेले असतात. तर मित्रांनो, त्यामुळं आपण आजच्या भागामध्ये गुणोत्तर व प्रमाण ही जी संकल्पना आहे आणि याचे जे गुणधर्म आहेत ते खास करून पाहणार आहोत. आणि हे पाहिल्यानंतरच आपण पाहणार आहोत की परीक्षेला नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि परीक्षामध्ये तुम्ही जे पाहिलेले आहेत, बरेचसे तुम्हाला उदाहरणं दिलेले असतात. एक्स ची किंमत काढा, ही सर्व उदाहरणं सुद्धा गुणोत्तर प्रमाण या गुणधर्मानुसार आपल्याला सोडवता येणार आहेत. तसेच जी वेगवेगळे वयवारीची वगैरे प्रश्न आहेत ती सुद्धा यावरच आधारित असतात. तर मग आता आपण वेळ न घालवता पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय आणि त्याची मूळ संकल्पना काय आहे. आता गुणोत्तर आणि प्रमाण याची साधी आणि सरळ जी संकल्पना आहे आपल्या मनामध्ये, पहा ती काय आहे, सरळ सरळ a अंश छेद b म्हणजे हे एक प्रकारचं गुणोत्तर आहे. अंशामध्ये आणि छेदामध्ये त्याची मांडणी केल्यानंतर आपल्याला ते गुणोत्तर व प्रमाण मांडत आहे. अगदी बरोबर आहे बा, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण याची संकल्पना समजून घेणार आहोत. a छेद b या प्रमाणामध्ये मांडल्यानंतर तुम्हाला हे प्रमाण गुणोत्तर दिसत आहे पहा. त्याच नंतर आपण पाहणार आहोत 2 अंकी. पहा, 2 संख्या दिल्यानंतर 2 संख्या असतील, त्यानंतर 3 असतील, पद असतील म्हणा, नंतर 4, 5 अशा पद्धतीने कितीही पद जरी असली, n पद बरोबर आहे, तर आपल्याला त्या गुणोत्तर प्रमाण हे कशा पद्धतीने मांडायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपल्याला आणखीन एक याची मांडणी असते. पहा, ती मांडणी असते a अंश आपलं s b म्हणजे a अंश छेद b जो असतो तो या पद्धतीने सुद्धा मांडला जातो. ठीक आहे, याचं रूपांतर कसं मांडतात, a अंश छेद b ही याचीच मांडणी आहे. आणखीन एक दुसरा प्रकार पाहूया आपण. ज्यावेळेस आपल्याला 3 दिलेले असतात, 3 पद म्हणून आपण संख्या म्हणण्याऐवजी आपण काय म्हणायचं, तर 3 पद असतील, ते 3 पद किंवा 3 संख्या असतील, त्या s b आणि c या पद्धतीने त्याची मांडणी केली जाते. पहा, बरोबर आहे. आता हेच तुम्हाला पुन्हा कशा पद्धतीने मांडता येईल, a अंश छेद b बरोबर b अंश छेद c. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की a b c या 3 पद प्रमाणात आहे. याचा अर्थ काय, a व b प्रमाणात आहे, a व b प्रमाणात आहे. इथं काय याचा अर्थ झाला, a b आणि c प्रमाणात आहे. लक्षात घ्या, गुणोत्तर व प्रमाण ही जी एक संकल्पना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. पहा, आता तिसरा एक प्रकारे आपण मांडू शकतो. ज्यावेळेस आपल्याला 4 दिलेले असतील, पहा s b b c आणि c d d अशा पद्धतीने तुम्हाला 4 दिलेले असतील पद, त्यावेळेस पहा याची मांडणी a अंश छेद b बरोबर
C अनुच्छेद D या पद्धतीने करता येईल पहा. म्हणजे याचा अर्थ A B C आणि D कशा आहेत प्रमाणात आहे, प्रमाणात आहे. ठीक आहे. आता आपल्याला दिलेले आहेत बऱ्याच संख्या आहेत, 4 पेक्षा जास्त आहेत, तर कशा पद्धतीने मांडणी असेल याची. S B B C C D D E E F अशा पद्धतीने जेव्हा असेल मांडणी त्यावेळेस त्याची सुद्धा मांडणी याच पद्धतीने एका पुढे एक वाढत जातील पहा. D E छेद F अशा पद्धतीने. आणि मग काय होईल याचा अर्थ A B C D E F या प्रमाणामध्ये आहेत, या सर्व संख्या प्रमाणात आहेत. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर प्रमाण याची काय दिलेली असती मांडणी दिलेली असती आणि यानंतर यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले जातात. मग याचे गुणधर्म काय. आता याचे प्रमाणाचे जे प्रकार आहेत ते 2 प्रकार आपण आता पाहणार आहोत. याचे जे 2 प्रकार आहेत तो आहे, पहिला प्रकार आहे समप्रमाण, समप्रमाण. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्यस्त प्रमाण. ठीक आहे, व्यस्त प्रमाण. पहा याची आपण काय केलेली आहे, दोघांचीही आपण संकल्पना चलन या घटकामध्ये पाहिलेली आहे. याला समचलन आणि व्यस्त चलन असं सुद्धा म्हटलं जातं. पहा दिलेले A B C असेल D असेल या 4 संख्या 5 संख्या आपल्याला प्रमाणात आहेत. म्हणजे प्रमाणात आहे म्हणजे नक्की कशा आहेत, कसं प्रमाण आहे आपल्याला ते पाहिजे. ते एकदा समजून एका साध्या आणि सोप्या उदाहरणाच्या सहाय्याने पहा. समजा आपल्याला काय करायचं 10 व्यक्तींसाठी आपल्याला 10 कप काय करायचंय चहा बनवायचा बरोबर आहे. काय करायचंय आपल्याला चहा बनवायचंय. पहा प्रमाण कशा पद्धतीने असतंय. आपल्याला 10 कप काय करायचंय चहा बनवायचंय. तर मग यासाठी काय लागलं आपल्याला 1 कप चहा पावडर लागेल. काय लागेल 1 कप चहा पावडर लागेल बरोबर आहे. 1 कप चहा पावडर बरोबर. आधी त्यानंतर आपण काय मिळवलं त्यामध्ये 2 कप साखर लागेल. 2 कप साखर बरोबर आहे. 2 कप साखर. ठीक आहे. आता पहा ज्या वेळेस आपल्याला दिलेले असतील आता 10 कप बनवण्यासाठी बाकीच्या आपण गोष्टी घेतलेल्या नाही आहेत लक्षात घ्या. काय नुसतं फक्त चहा पावडर साखर टाकून चहा बनणार नाही ती संकल्पना नाही. आपल्याला पाहिजे त्यांचं प्रमाण किती आहे. मग या 10 कप बनवण्यासाठी प्रमाण काय झालं 1:2. काय झालं प्रमाण 1:2. म्हणजे हे जे अर्थ झाला हे झाला S B या पद्धतीने. म्हणजे A छेद B हे असे लिहू शकतात. म्हणजे 1/2. हे काय झालं हे झालं यांचं प्रमाण चहा पावडरचं आणि साखरेचं प्रमाण. कशासाठी 10 कप चहा बनवण्यासाठी बरोबर आहे. पहिली संकल्पना क्लिअर झाली आपली. पहा लक्षात घ्या. आपण पहिलं जे पाहिलं होतं SB पहा बरोबर आहे. जर आता आपल्याला इथे केलं आपल्याला 20 कप जर बनवायचं असेल तर आपल्याला काय होणार आहे 20 कपासाठी घेऊ आपण. पहा 20 कप जर आपल्याला बनवायचं असतील तर काय होईल मग पावडर किती लागेल 2 कप लागेल बरोबर आहे. पहा बरं आता 2 कप लागेल. आधी साखर किती लागेल 4 कप लागेल. ठीक आहे साखर 4 लागेल. आता प्रमाण आलं पहा 2:4. हेच पहा आता 2/4 बेक बेबे 2/4 1:2 बरोबर आहे. म्हणजे पहा जे प्रमाण आहे चहा बनवण्याचं त्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे जे प्रमाण आहे 1:2 चहा पावडरचं आणि साखरेचं ते बदलणार नाही. हे संकल्पना आहे पहा प्रमाण आणि गुणोत्तराची लक्षात. ठीक. आता समजा हे झाले 2. आता आणखीन आपल्याला पहा दुसरं 10 कप बनवण्यासाठी 2 कप साखर लागेल. त्याच्यात आणखीन काय झालं 3 कप पाणी लागेल. 3 कप काय घेतलं आपण पाणी घेतलं. पहा 3 कप पाणी म्हणजे काय घेतलं आपण C घेतला. याला आपण B म्हणूया आणि याला A म्हणूया. ठीक आहे A B आणि C घेतला. आता इथं काय झालं प्रमाण. आता प्रमाण झालं पहा 1:2 2:4
3. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 10 कप बनवण्यासाठी 1 चहा पावडर, 2 कप साखर आणि 3 कप काय लागणार आहे, पाणी लागणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही इथं घेतलं कशासाठी, 20 कपासाठी जर घेतलं तर काय लागणार आहे, 2 अधिक किंवा 2 म्हणा, आणखी सोबत 2 नंतर 4. हे तर आपल्याला माहिती आहे काय लागणार आहे, पावडर आणि साखर 2 4 लागणार आहे. मग पाणी किती लागणार आहे, 6 लागणार आहे. बरोबर आहे. आता हेच प्रमाण पुन्हा लक्षात घ्या कसं येतं ते पहा. 2/4 बरोबर बरोबर 4/6 बरोबर आहे. आता का बेदुनी 4 बेदुनी 4 बेत्रिक 6. पहा हेच प्रमाण काय आलं, 1 2 2 3. पहा जे आपल्याला वरती लागत होतं प्रमाण तेच प्रमाण खाली सुद्धा आलेलं आहे. म्हणजे जरीही तुमची कपाची संख्या वाढली तरी त्यांचं टाकण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किंवा गुणोत्तर बदलणार नाही. पहा ही आहे संकल्पनेची मूळ. आणखीन एक घ्या, आपण चौथी सुद्धा पद घेऊ. पहा चौथं पद घेतल्यानंतर सुद्धा पहा काय येते. आता आपल्याला इथं घेतलं 5 काय, थोडा आपण चांगला चहा बनवू, मग 5 कप दूध घातलं त्याच्यामध्ये. काय केलं आपण, 5 कप दूध घातलं. आपल्याला चांगला चहा बनवायचा आहे, पाहुणे थोडे जर आपले VIP आहेत. मग आता काय होईल पहा, ही झाली आपलं डी पद. ठीक आहे. डी पद झाल्यानंतर पुन्हा संकल्पना कशा बदलत गेल्यात पुढे पुढे पहा. आपलं काय होईल मग प्रमाण, 1 2 2 3 3 5 आहे. 3 किती आहे, 5 आहे प्रमाण. बरोबर आहे. हे जे प्रमाण आहे तेच प्रमाण आपल्याला 20 कपामध्ये सुद्धा राहणार आहे. आता पुन्हा आपण घेऊ पहा, 2 4 4 6 आणि 6 किती 10. आता म्हणजे काय पहा, 6 असं जे म्हणतो आपण ते पुन्हा एकदा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पहा कसं लक्षात ठेवायचं. पहा आता 2 कप चहा पावडर असताना 4 कप साखर लागती, 6 कप पाणी लागतं आणि 10 कप दूध लागतं. असं त्याचा अर्थ आहे बा, सरळ सरळ. म्हणजे 2 उपस्थित असताना 4 लागतात, 4 उपस्थित असताना 6 लागतात, 6 उपस्थित असताना 10 लागतात. अशा पद्धतीचा अर्थ आहे तो. आता याचं सुद्धा प्रमाण तुम्ही पुन्हा काढून पहा, लक्षात येईल पहा तुमच्या. 2/4 बरोबर पुन्हा 4/6. आपल्याला या प्रमाणामध्ये लिहायचं असेल तर पहा पुन्हा 6/10 करून पहा. पुन्हा तेच आपण केलेलं होतं पहा. ते पुन्हा आलेलं आहे 1 2 2 3 आणि 3 5. आपले प्रमाण पुन्हा आलेलं आहे या ठिकाणी पहा. अशा पद्धतीने सांगायची एक गोष्ट यामध्ये ही महत्वाची आहे की प्रमाण म्हणजे काय आणि गुणोत्तर म्हणजे काय. आपली जरीही वाढत गेली क्वांटिटी पहा, एखाद्याची संख्या आपल्या चहा बनवण्याची, आता या चहाच्या ठिकाणी आपण तुम्ही वेगवेगळे उदाहरणं घेऊ शकतात आपल्याला बनवायचं, किंवा संख्या वाढत वाढत जाऊ शकते. बरोबर आहे. आपण एक उदाहरणार्थ चहा बनवताना घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जे होईल आता 10चं 20 झालं, 20चं 40 झालं, 40चं 50 झालं, कितीही 100 जरी झालं तरी हे जे प्रमाण आहे लक्षात घ्या, 1 2 2 3 आणि 3 5 हे प्रमाण कायम कॉन्स्टंट राहणार आहे. आणि याच प्रमाणामध्ये बनवल्यानंतर आपला चहा बनणार आहे पहा. त्याची चव बदलणार नाही. ठीक आहे. पाहूयात आपले या प्रमाणाचे जे 2 प्रकार आहेत, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, एका उदाहरणाच्या सहाय्याने. आता प्रमाणाचे 2 प्रकार, एक आहे पहिला जो आहे तो आहे समप्रमाण आणि दुसरा आहे तो म्हणजे व्यस्त प्रमाण. पहा आपण चलनामध्ये सुद्धा हे दोन्ही अगदी डिटेल्स मध्ये त्या भागामध्ये व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण घेतलेलं आहे. तरी सुद्धा 2 उदाहरणाच्या सहाय्याने पुन्हा एकदा इथं आपण क्लिअर करत आहोत. आता पहा, समजा 10 लिटर पेट्रोल मध्ये 50 किलोमीटर गाडी जाते तर 20 लिटर मध्ये ती किती जाईल पहा. आता 10 लिटर मध्ये किती जात आहे ती, 10 लिटर मध्ये जात आहे 50. बरोबर आहे, 50 किमी. तर 20 लिटर मध्ये किती जात आहे आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर आहे, 20 लिटर मध्ये ते किती जात आहे. समजा x जात आहे, x मानू. आता काय होतंय,
तिरकस गुणाकार करून आपल्याला ते मिळणार आहे पहा. आता लक्षात घ्या 10x बरोबर 20 गुणिले 50 आणि x बरोबर पुन्हा 20 गुणिले 50 / 10 आता लक्षात घ्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय इथं हे लक्षात घ्या. उदाहरण सोडवणं महत्वाचं नाहीये कारण का ते आपलं सोपं आहे ते आपण सोडवणार आहोत. पण आपण इथं तिरकस गुणाकार का केलेला आहे बरोबर आहे हे लक्षात घ्या. आता 10 लिटर मध्ये पहा जेव्हा पहिलं पद जे होतं पहा पहिलं जे पद होतं आपलं ए त्यावेळेस हा जो बी होता पहा किती होता 50. नंतर हे दुसरं पद तेच आहे A1 त्याला A1 म्हणा आणि हे B1 लक्षात घ्या. जेव्हा A मध्ये सुद्धा काय झालेली आहे वाढ झालेली आहे वाढलेला आहे बरोबर आहे. B मध्ये सुद्धा काय झालेली आहे वाढ झालेली आहे बरोबर आहे. पहा वाढीचं प्रमाण सुद्धा पहा 10/20 जर घेतलं तर किती आहे 1:2 आहे. तेच प्रमाण पाहिलं 50/100 1:2 आहे बरोबर आहे. याला म्हणायचं समप्रमाण म्हणजे त्या दोन्ही पदांमध्ये जर पहिलं पद वाढलं ज्या प्रमाणात वाढेल त्याच प्रमाणामध्ये दुसरं पद वाढणार आहे. पहा पहिले हे दोन मूळ पद होते ए आणि बी आणि वाढ झालेली A1 आणि B1 आहे. पहा A छेद A1 आणि B छेद B1 यांचा जर हे आहे प्रमाण आहे ते दोन्ही ठिकाणी कसं आहे सारखंच आहे. याला म्हणायचं समप्रमाण. पहा यांची वाढ ही कशी असते समप्रमाण. एक वाढला दुसरा वाढतो दुसरा कमी झाला तर पहिला सुद्धा कमी होतो पहा अशा पद्धतीने आहे. म्हणून मग यांचं काय असतं पहा विजातीय पदांचा भागाकार असतो. जर याला सांगायचं A छेद B बरोबर K. पहा हे जे सूत्र आहे हे आपल्याला समप्रमाणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे पहा हे लक्षात घ्या. आता चलनामध्ये आपण यालाच हे मांडतो x छेद y बरोबर K असं जरी लक्षात ठेवलं तरी एकच आहे. आता पुढचं आहे व्यस्त प्रमाण. पहा ताशी 50 किलोमीटर वेगाने. आता इथं सुद्धा पहा 50 किमी वेगाने वेग किती आहे 50 वेग धरू बरोबर आहे. त्यानंतर 100 अंतर आहे अंतर कॉन्स्टंट आहे तेवढंच आहे. वेळ किती लागतो वेळ लागलेला आहे 2 तास. वेळ आहे 2 तास. नंतर विचारले आपल्याला पाहता तर ताशी 100 किमीने गेल्यास पाहता वेग किती केला आपण वेग केला 100 वेग तर वेळ किती लागणार आहे आपल्याला. ठीक आहे आपण x मानलेला आहे. तर याचं आता काय करायचं तिरकस गुणाकार करायचा का पहा तर नाही. आता इथं तिरकस गुणाकार करून चालणार नाही लक्षात घ्या. कारण का इथं पाहता वेग वाढल्यानंतर वेळ काय होणार आहे आपल्याला कमी लागणार आहे. म्हणजे एक वाढला वेग जर वाढवला तर आपण कमी वेळामध्ये ते अंतर पार करणार आहोत. म्हणजे व्यस्त प्रमाणे पहा काय आहे व्यस्त प्रमाणे हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग इथं काय करावं लागणार आहे आपल्याला पहा हा A आहे. वेग म्हणजे काय वेग बरोबर A मानला आणि वेळ बरोबर B मानला तर पाहता पहिला जे आहे A गुणिले B बरोबर A1 गुणिले B1 या पद्धतीने सूत्र तयार होत असतं पहा लक्षात घ्या. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार बरोबर या खालच्या दोन्हीचा गुणाकार हे अत्यंत महत्वाचं आहे पहा हे लक्षात घ्या. आता पहा किंमत टाकल्यानंतर पहिलं 50 गुणिले दुसरं किती आहे 2. पहिला तिथे किती झालं A1 100 गुणिले हा किती आहे x. मग हा x इथं राहील 50 गुणिले 2 छेद 100. पाहता 50 गुणे 100 बेक बे म्हणजे x बरोबर किती आला आपला 1 तास. किती लागला 1 तास 1 तास आपण लिहून घेऊ पहा
1 तास अशा पद्धतीने लक्षात घ्या. हे व्यस्त प्रमाण आहे. विजातीयांचा गुणाकार असतो. हे जे सूत्र दिलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पहा, तुम्हाला बरेचसे प्रश्न यावरती विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्यस्त प्रमाण आणि समप्रमाण त्या गणितामध्ये नेमकं कोणतं प्रमाण आहे हे आपल्याला समजल्याशिवाय आपण सूत्र वापरू शकत नाही. याच्यासाठीच आपल्याला मूळ संकल्पना माहित असणं आवश्यक असते. पाहूयात आपण गुणोत्तर आणि प्रमाणाचे गुणधर्म काय आहेत आणि ते पुढील वेगवेगळी सूत्र. आणि बी यातील ए जे असतं त्याला म्हणायचं प्रथम पद. काय म्हणतात? प्रथम पद. आणि हा जो बी आहे याला म्हणतात उत्तर पद. उत्तर पद. आणि जर समजा एखादे असेल 23/100 या पद्धतीने जर तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असेल आणि हे पद उत्तर पद 100 असताना उत्तर पद जर 100 असेल तर यालाच काय म्हणतात? शतमान. काय म्हणतात? शतमान म्हणतात. आणि हेच तुम्ही कसं लिहू शकतात? 23%. कशा? 23%. याला शतमान म्हणतात गुणोत्तरामध्ये. ही सुद्धा एक संकल्पना आहे, आपण लक्षात घ्या. आता आपल्याला पाहिजे याच्यावरच्या गुणोत्तरावरील क्रिया. गुणोत्तरावरील क्रिया. गुणोत्तरावरील क्रिया. या क्रिया आपल्याला कशासाठी? क्रिया म्हणजेच ही सूत्रे आहेत. पहा, क्रिया म्हणजेच काय आहेत? सूत्रे आहेत, जी आपल्याला प्रत्येक पुढील जी उदाहरणं आहेत परीक्षेला विचारलेली ती उदाहरणे सोडवण्यासाठी ही सूत्र लागणार आहेत. आता काय होतं, आपल्याला सूत्र दिलेली आहेत, आपण ती सूत्र आहेत या अशी आहेत अशी आहेत, बस पाठ करा, रट्टा मारा, गोकून ठेवा, बस एवढं. दुसरं परंतु जर ती आपल्याला सूत्र कशी बनली आहेत हे जर समजलं तर आपल्याला ती कधी केव्हाही लक्षात राहतात. पहा, आता पहिली जी यावरची क्रिया आहे ती आहे व्यस्त क्रिया. काय आहे? व्यस्त क्रिया. पहिली क्रिया जी आहे ती आहे व्यस्त क्रिया. आता ती A छेद B बरोबर C छेद D असेल तर A छेद B बरोबर C छेद D असेल तर B छेद A बरोबर D छेद C असते. हे सूत्र आहे. जर A अंश छेद B बरोबर C अंश छेद D असेल तर B अंश छेद A बरोबर D अंश छेद C असते. हे झालंय सूत्र. बरोबर आहे. आता हे आहे हे आपल्याला दिलंय असं सूत्र आहे, ठीक आहे, हे मान्य आहे. परंतु काय आहे बाबा, दिलेलं सूत्र आहे म्हणून आपण मान्य करायचं का? नाही. आपण याची मूळ संकल्पना समजून घेऊया, म्हणजे हे सूत्र आपल्याला कायम लक्षात राहील. आता A छेद B बरोबर C छेद D तिरकस गुणाकार करून घ्या. A गुणिले D बरोबर C गुणिले B. आता काय करायला? A गुणिले C ने भागा. भागलं. बरोबर आहे. आता पहा मग काय होईल? A गुणिले D भागिले A गुणिले C बरोबर C गुणिले B भागिले A गुणिले C. आता सहज आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की बाबा की आपण A गुणिले C आणि परत A गुणिले C ने का भागायचं? काही नाही, आपल्याला फक्त ते कट करता यावेत म्हणून आपण भागलं. आणि कशानेही जरी दोन्हीला भागलं किंवा गुणलं तरी त्याच्या प्रमाणामध्ये मात्र काही बदल होत नाही, हे लक्षात घ्या. आता मग C हा A कट होईल. पहा आता त्याच्यानंतर इथं काय होईल? हा C कट होईल. आता काय राहिलं? D अंश छेद C बरोबर B अंश छेद A. पहा झालं की नाही प्रूफ? हे पहा झालं की नाही? B अंश छेद A D अंश छेद C D अंश छेद C बरोबर B अंश छेद A. पहा अशा पद्धतीनं आपल्याला ती सूत्र माहित असली पाहिजे. जरी आपल्या लक्षात नाही राहिलं. आणि व्यस्त आहे पहा, व्यस्त म्हणजे उलट. याचा व्यस्त आपण पुढे अनेक याच्यामध्ये व्यस्त करतो, उलट करतो. ते का करतो आणि कसं करतो तर पहा ही संकल्पना आहे त्या ठिकाणी. आता दुसरी एक आहे पहा एकांतर क्रिया म्हणून.
काय आहे? दुसरी एकांतर क्रिया. याच गुणोत्तराची एकांतर क्रिया म्हटलेलं आहे. त्या सूत्राला, तिथं पण एक सूत्रच आहे, त्या सूत्राला एकांतर क्रिया असं म्हणतात. पहा, जर a अंश छेद b बरोबर c अंश छेद d, तर a अंश छेद c बरोबर b अंश छेद d असते. पहा, हे पण आपल्याला काय दिलेलं आहे? सूत्र दिलेलं आहे. पहा, हे सूत्र, या सूत्रावरती आपल्याला पुढं उदाहरणं आणि प्रश्न विचारले जाणार आहेत. पहा, यावर x च्या किमती काढण्यासाठी ही जी सूत्र आहेत ती सर्व सूत्र आपल्याला काम येणार आहेत. पहा, आता हे सुद्धा आपण दिलंय म्हणजे मानून घ्यायचं का नाही, आपण याची सुद्धा खात्री करू नक्की आहे की नाही. पहा, ते सोडून घेऊ. a b बरोबर c छेद d. पहा, आता a गुणिले d बरोबर c गुणिले b. आता इथं सुद्धा काय करू आपण? c गुणिले d ने काय करू आपण? भागून घेऊ. काय करूया? भागू बा आपण. आता मग काय येईल? a गुणिले d भागिले c गुणिले, कोणत्याही संख्येने भागलं तरी त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही प्रमाणामध्ये, लक्षात घ्या. भागलं किंवा गुणलं तरी काही बदल होणार नाही. पहा, आता d कॅन्सल, इथं c कॅन्सल, मग काय राहिलं? a अंश छेद c बरोबर b अंश छेद d. झाले का आपलं पूर्ण? पहा, हेन्स प्रूव्ह अशा प्रकारे हे सत्य आहे. आपण त्याची सत्यता पडताळून पाहिलेली आहे. मानोमत प्रूफ. पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही संकल्पना समजली पाहिजे. पाहूया आता पुढची सूत्र. तिसरी जी क्रिया आहे ती आहे योग क्रिया. काय आहे? योग क्रिया. या क्रियामध्ये सुद्धा एक काय आहे? सूत्र लपलेलं आहे आणि त्या सूत्राला योग क्रिया असं म्हटलेलं आहे. पहा, जर a अंश छेद b बरोबर c अंश छेद d असेल तर a अधिक b छेद b बरोबर c अधिक d छेद d असेल. पहा, हे सूत्र तयार आहे. पहा, हे योग क्रियेचं सूत्र आहे. पहा, या पद्धतीने सुद्धा तुम्हाला आता खऱ्या अर्थाने या पद्धतीवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. पहा, योग वियोग आणि दोन्ही एकत्र केल्यानंतर पाहूया हे सुद्धा कशा पद्धतीने तयार करता आलेलं आहे. पहा, a छेद b. पहा, याच्यामध्ये काय करू आपण? एक मिळवू. काय करू? एक मिळवू. दोन्ही मध्ये पण एक मिळवू. अधिक एक बरोबर c अधिक c अंश d अधिक एक. आता अधिक एक केलं आपल्याला काय करायचं? छेद समान करून घ्यायचा. मग a अधिक अधिक b ने काय करावं लागेल? आपल्याला गुणावं लागेल. म्हणजे b छेद काय झाला? b बरोबर c अधिक d ने इथं गुणावं लागेल. d एक d आणि छेद दोन्हीचा काय आला? d. पहा, एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे. आहे की नाही सोपी पद्धत? पाहता दुसरं आहे वियोग. याला काय म्हणायचं? वियोग म्हणजेच वजाच असते. बा, वियोग क्रिया वेगळं असं काही नाही, फक्त थोडासा काही बदल आहे. फक्त लक्षात घ्या. a अंश छेद b बरोबर c अंश छेद d असेल तर a वजा b अंश छेद b बरोबर c अंश छेद d छेद d. लक्षात घ्या, हे सत्य आहे असं मानतात. हे एक सूत्र आहे वियोग क्रियेचं. आता जसं इथं आपण एक केलाय, आता आपण इथं काय करायचं? एक वजा करू. एक वजा करू. लक्षात घ्या, a b वजा एक बरोबर c छेद d वजा एक. दोन्हीचा छेद समान करून घेतला की काय येणार आहे? वजा b अंश छेद b बरोबर c वजा d छेद d. पाच झालं आपलं प्रूफ. सत्यता पडताळून पाहिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला योग आणि वियोग क्रिया या दोन्ही क्रिया आपण पाहिलेल्या आहेत आणि हे दोन्हीही सूत्र आपल्याला महत्वाची आहेत. ही पाहूया. पहा, योग आणि वियोग
योग व वियोग क्रिया यामध्ये एक सुद्धा सूत्र आहे पहा. जर a अंशछेद b बरोबर c अंशछेद d असेल तर पहा a अधिक b छेद a वजा b बरोबर c अधिक d बरोबर c वजा d. पहा हे एक सूत्र आहे. पहा या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला विविध प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये आणि ते आपल्याला सोडवायचे असतात. पहा x ची किंमत आपल्याला काढायची असते या सूत्राच्या सहाय्याने. आता हे कसे सूत्र तयार झाले लक्षात घ्या. अत्यंत सोपं आहे. पहा योग आणि वियोग क्रिया एकत्र केल्या आपण योग आणि वियोग यांची बेरीज नाही यांची जर आपण भाग केला या दोन्ही क्रियांचा तर आपल्याला लगेच हे मिळत आहे. पहा लक्षात घ्या a अधिक b छेद b याला आपण या पद्धतीने मांडू. पहा म्हणजे आपल्याला आणखी सोपं भागिले a वजा b छेद b बरोबर c अधिक d छेद d भागिले c वजा d छेद d बरोबर आहे. आता याचा जर आपण गुणाकार व्यस्त घेतला तर काय येते का लक्षात घ्या b. आता भागिले याचं जर गुणिले केलं व्यस्त घेतला तर b a वजा b या पद्धतीने b अंश छेद a वजा b. त्याच पद्धतीने आता पुढचंही आपण करून घ्या. उजव्या बाजूचं सुद्धा याचा सुद्धा गुणाकार व्यस्त जर घेतला तर d c वजा d. मग आता काय होईल d d कॅन्सल होईल b b कट होत आहे. पहा a अधिक b छेद a वजा b बरोबर c अधिक d छेद c वजा d. अशा पद्धतीने आपलं काय तयार झालेलं आहे सूत्र तयार झालेलं आहे. सूत्राची मूळ संकल्पना सुद्धा आपण पाहिलेली आहे. पहा आता मित्रांनो आपण गुणोत्तर व प्रमाण यावरचे वेगवेगळे जे सूत्र आहेत गुणधर्म आहेत त्यांचे प्रकार जे आहेत आणि ते कशा पद्धतीने प्रमाणामध्ये असतात या संपूर्ण मूळ संकल्पना अगदी सुरुवातीपासून सर्व पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहिजे यावर परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेला नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तर आपल्या पुढच्या भागामध्ये आपण याच पद्धतीने पाहणार आहोत की स्पर्धा परीक्षेमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा असेल तलाठी ग्रामसेवकाच्या भरतीच्या असतील क वर्ग दर्जाच्या असतील पोलीस भरती असतील वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील यामध्ये नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न यावर आधारित असतात ते सर्व प्रश्न आपल्या पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते सर्व व्हिडिओ लेक्चर आपल्याला लगेच सर्वात प्रथम मिळणार आहेत. पहा यामध्येच राहिलेला एक दुसरा एक भाग आहे तो म्हणजे पहा मध्यम पद हा जो एक आहे ज्यावेळेस a अंशछेद b बरोबर b अंशछेद c म्हणजेच a b आणि c या प्रमाणात असतात त्यावेळेस मध्यम पद काय असतं b वर्ग बरोबर a गुणिले c हे एक सूत्र असतं. पहा हे मध्यम पदाचं सूत्र असतं. b म्हणजे b ला काय म्हणतात मध्यम पद यालाच भूमितीमध्ये सुद्धा म्हणतात. पहा भूमितीय मध्ये सुद्धा म्हणतात. पहा या b लाच हे सूत्र b वर्ग बरोबर a गुणिले c हे लक्षात ठेवा. आपल्याला मध्यम प्रमाण पद हे काढायला विचारलं जातं. पहा कधी कधी भूमितीमध्ये असंही म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे काढायला विचारलं जातं. पहा बऱ्याचशा प्रश्नामध्ये मागच्या तुम्ही जर 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पाहिली असेल त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आपल्या मूळ संकल्पना आपण आता लगेच घेऊन येणार आहोत पुढचे व्हिडिओ लेक्चर ज्यामध्ये आपण पाहणार आहोत परीक्षाचे प्रश्न.